मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इतर व्यक्ती जेव्हा यशस्वी होतात, चांगल्या पद्धतीने कार्य करतात आणि आपण जेव्हा बघतो तर आपल्या मनामध्ये कोणते विचार निर्माण होतात? मित्रांनो, जास्तीत जास्त वेळा आपले मन जळू लागते, ईर्ष्या करायला लागते. इतर व्यक्ती जसे समोर जात आहे त्या पद्धतीने आपल्यात ईर्ष्या निर्माण होते, तिरस्कार निर्माण होतो. ते कसे काय समोर जात आहे, आपणच समोर जायला पाहिजे असे वाटायला लागते. आणि यामुळे मग आपण दुःखी होतो, खिन्न होतो, निराश होतो. एक प्रकारची जळण्याची, तेही इतरांच्या यशस्वीतेला जळण्याची भावना आपल्यात निर्माण होते. मित्रांनो, हे नक्कीच चांगले नाही. कारण ज्या व्यक्तीमध्ये जळण्याची भावना, ईर्ष्या निर्माण होण्याची भावना निर्माण होते, तर नक्कीच कोणाचे नुकसान होते? जो व्यक्ती कार्य करतो आहे, यश संपादन करतो आहे, त्याचे नुकसान होत नाही. मात्र आपण ईर्ष्या निर्माण करतो, त्यामुळे आपलेच नुकसान होते. मित्रांनो, आपले जर नुकसान होऊ द्यायचे नसेल तर नक्कीच इतरांवर जळू नये, इतरांची ईर्ष्या करू नये. कारण त्यामुळे आपले तर नुकसान होते. मग काय करावे? मित्रांनो, इतर जेव्हा यशस्वी होतात तर आपण ते पाहून त्यातून सकारात्मक दृष्टी घ्यावी. आपण सुद्धा काय आपल्याला चांगले करता येईल असे विचार त्यातून घ्यावे. आपण सुद्धा त्यामुळे प्रसन्न व्हावे, आपल्याला सुद्धा आनंद व्हावा. मित्रांनो, अशा पद्धतीचे जेव्हा आपल्याकडून घडून येते, नक्कीच आपल्यातही चांगला बदल हा निर्माण होतो आणि आपणही आनंदी, समाधानी जीवनामध्ये व्हायला लागतो. मित्रांनो, नक्कीच अशा पद्धतीने बदल आपल्यात अपेक्षित आहे, तरच आपले सुद्धा चांगले घडून येते. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.